एक लक्षात घ्या, माझं त्याच्यावर मत असं आहे की खाली काम करणारा जो कार्यकर्ता आहे प्रत्येक ठिकाणचा, तो जर लोकांशी जोडला गेला असेल तर लोक त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहायचं काम करतात। आपण बघितलं असेल महाराष्ट्रात त्या ठिकाणी महाविकास आघाडीला फार मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं, पण तीच तुलना जर आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत केली तर पूर्वी फक्त एक आमदार होते आमचे कैलास पाटील, आज त्या एक आमदाराचे 3 आमदार ह्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी लाडक्या बहिणीचे पैसे दिलेले असताना सुद्धा आपण लोकांशी जोडले गेल्याच्या नंतर लोकांचा जो कनेक्ट असतो, लोक त्या ठिकाणी त्याच्या पाठीशी राहतात, ते काम धाराशिव मधल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या स्वाभिमानी जनतेने दाखवलंय। मागच्या वेळेस एक आमदार होते, आज एक आमदाराचे 3 आमदार झाले, ती एक सुद्धा काही थोडक्या मताने त्यांचा पराभव झाला। पण जनतेच्या सोबत आपण जर अखंडपणे 5 वर्ष असू तर जनता सुद्धा आपल्या सोबत राहते, इथल्या स्वाभिमानी जनतेनं दाखवलंय। आणि मला वाटतं तशा पद्धतीची काम करायची गरज आज प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या कार्यकर्त्याची आहे। आणि तशा पद्धतीचं काम जर त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यानं केलं तर अशी कित्येक लाखो रुपयाची प्रलोभनं, आज मला सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, पण बिहार मधल्याच महिलांसाठी जी रक्कम दिली गेली 10,000 रुपये, ती फक्त बिहारमध्येच का दिली गेली? का तर निवडणूक होती। मला वाटतं अशा पद्धतीने आता हा उघड भ्रष्टाचार आहे, लोकांच्या टॅक्सच्या पैशाच्या माध्यमातून केला जाणारा, म्हणजे त्या ठिकाणी लोकांना प्रभावित करण्यासाठी केला गेलेला हा प्रकार आहे। आणि मला वाटतंय असं जरी असलं तरी ह्याच्यावर उत्तर आता विरोधी पक्षातल्या लोकांनी एकच शोधलं पाहिजे की आपण लोकांशी जोडून काम करणं गरजेचं आहे। आपण जर लोकांशी जोडून काम केलं तर जनता सुद्धा आपल्या पाठीशी राहते। मला वाटतं धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने हे दाखवलंय। आमिष दाखवून निवडणूक जिंकली असं काय म्हणता येईल याला? सांगा ना मला, काय म्हणता येईल? उघड आहे ना, जे पंतप्रधान त्या ठिकाणी म्हणायचं की रेवडीचं कल्चर मी आणणार नाही, तेच पंतप्रधान त्या ठिकाणी अशा पद्धतीनं महिलांच्या खात्यावर केंद्राच्या मार्फत 10,000 रुपये टाकत असतील तर काय म्हणायचं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।